तुम्ही आता जे पाठांतर करताय, रट्टा मारताय किंवा जनरल लिहिताय, याचा या जमान्यात काहीच उपयोग नाही. हा पूर्णपणे आता टाइमपास आहे. कारण एज्युकेशनचं पूर्ण रूप काहीतरी वेगळंच आहे. कारण एज्युकेशनचं मेन फंडा काय आहे की आपल्यापासून समाजाला काहीतरी फायदा होणं आणि त्यातून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळणं. हॉबी ही पूर्णपणे वेगळी आहे आता. तर समजूया आपण एज्युकेशन नेमकं काय आणि कसं वर्क करते. तर एज्युकेशन सुरुवातीपासून बघूया. ज्यावेळी आपण एन्शियंट होतो त्यावेळी एज्युकेशन पूर्णपणे वेगळं होतं. त्यावेळी काय होतं की हंटिंग करणं, फ्रूट कुठं कुठे लागतात शोधणं, वॉटरचे स्टोरेज कुठं कुठं आहेत हे शोधणं. ज्यावेळी लोक एकत्र आली, कम्युनिटी बनल्या, ॲग्रिकल्चर थोडंसं डेव्हलपमेंट झालं, त्यावेळी एज्युकेशन परत बदललं. त्यावेळी काय होतं, ॲग्रिकल्चरचं प्रॉपर नॉलेज असणं, म्हणजे शेती कधी करावी, सीझन कोणता आहे, पाऊस कधी पडणार, कोणतं पीक या जमिनीत येणार, ही सगळी इन्फॉर्मेशन त्या काळात खूप इम्पॉर्टंट होती. जसं परत टाईम बदलला तसं पूर्णपणे अजून लोकसंख्या वाढली. त्यावेळी वेगवेगळ्या आयडिओलॉजीज तयार झाल्या, आपली कम्युनिटी तयार झाली. आपल्या कम्युनिटीला प्रोटेक्शन करण्यासाठी, ऑफेन्स किंवा डिफेन्स करण्यासाठी त्या युद्धकला शिकणं, थोडंसं आपल्या कम्युनिटीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी राजकारण शिकणं, हे सगळं त्यावेळी इम्पॉर्टंट होतं. परत जसा टाईम बदलला तसं इन्फॉर्मेशन थोडी वाढायला लागली, नवीन नवीन डिस्कवरीज व्हायला लागल्या, इन्फॉर्मेशन पूर्णपणे साठत गेली. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन स्टोअर करणं खूप गरजेचं होतं. त्यावेळी काय अशी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नव्हती. त्यावेळी काय केलं जायचं की रायटिंगवरती लिहून ठेवलं जायचं, जेणेकरून पुढच्या जनरेशनला ती माहिती पोहोचावी, किंवा लक्षात ठेवणं, काहीतरी स्टोरीज तयार करून पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवणं, ही सगळी इन्फॉर्मेशन अशी स्टोअर केली जायची. पण परत आता जमाना बदलला, आता डिजिटल जमाना आला आहे. यावेळी काय झाली, सगळी इक्विपमेंट झाल्यात स्टोअर करण्यासाठी. जेवढी काय इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं ती व्यवस्थित स्टोअर करतात. आपण जो आपला ब्रेन यूज करत होतो इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, तो आता डिव्हाइसने घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही आता या काळामध्ये तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन साठलेली आहे तिचा यूज करून काहीतरी नवीन आउटपुट तयार करणं, नवीन प्रोडक्ट तयार करणं, समाजाला काहीतरी उपयोगी होईल असं काहीतरी तयार करणं, यावरती जास्त भर दिली पाहिजे. तर या जमान्यामध्ये काय झाले की जी काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत ती आपल्यापेक्षा तर कितीतरी पटीने इन्फॉर्मेशन स्टोअर करायला. त्यामुळे आपण त्यावरती जर फोकस केला तर आपला कुठं ना कुठेतरी टाइम वेस्टच निघालाय. त्यामुळे जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ती यूज करा, काहीतरी नवीन तयार करा, समाजाला काहीतरी त्यातून फायदा होऊ दे, असं काहीतरी आउटपुट तयार करा. तुम्ही फक्त लिखाण, रट्टा मारणे, पाठांतर यात वेळ घालवू नका. तर अशा कोणकोणत्या फील्ड्स आहेत ज्याचा यूज करून आपण या जमान्यामध्ये सर्वाइव्ह होऊ शकतो ते कमेंटमध्ये सांगा.